आलो. जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार, उद्या तुम्ही असे कराल का, एकत्र येणार का. आता आलो. आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली त्याच्यात जागा वाटप कसा झाला, आणि मी त्यांना उत्तर दिलं मुळामध्ये आमची युती जागा वाटपासाठी झालेलीच नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे. जागा वाटप कसलं, आमचीच जागा आहे. आणि सगळी आम्ही म्हणजे एका घराण्याचीच लेकरं आहोत. आपण सगळी एका मातेची, एका मातीची लेकरं आहोत. मग दुसरा प्रश्न येतो की तुम्ही मराठी करताय, इतर भाषिकांचं काय. म्हटलं काय, इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे. आमचा विरोध दुसऱ्या भाषिकांना किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय आमच्या घरात घुसून, त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं. असा कोणतरी एखादा मराठी माणूस आहे का की कोण तो राज तू बोलला तो मलई का कोण कलई, त्याच्या तिकडे जाऊन बोलेल की या शहराचा या राज्याशी संबंध नाही. उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आम्ही सहनशील आहोत, आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो, आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत त्यांना थोडंसं त्यांना कानफटा एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं, काय चुकलं काय आमचं. इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीये. मराठी आमची आई आहे, ठीक आहे, हिंदी आमची मावशी आहे, पण या गद्दाराबरोबर जो आणखीन एक गद्दार मुंबईचा गेलाय, तो जे मध्ये बोलला होता की मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल. अरे आईवरती वार करणारी अवलाद, म्हणजे एवढी गद्दार लोक या महाराष्ट्रामध्ये निपजू कसे शकतात हेच मला कळत नाही. आई मेली तरी चालेल, कशाला, आई तर पाहिजेच. मावशी असू द्या, काकी असू द्या, मामी असू द्या, आणखीन कोणी असू दे ना. मोहन भागवत सांगतात ना, कुटुंब वाढवा, मोठं कुटुंब घेऊन फिरा की. आम्ही कुठं नाही म्हणतोय, करा मोठं कुटुंब, सुखी कुटुंब. त्याच्यातले नोकऱ्या किती जणांना लावणार हे भागवतांनी सांगावं, का नुसती बेकारांची फौज तयार करणार हिंदुस्थानामध्ये. जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतोय तोच आता ठाण्याशी गद्दारी करायला लागलाय, ठाण्याकरांची गद्दारी करायला लागलेला आहे. राजनी आता जे सांगितलं वन जमीन, 1001 एकर जमीन, म्हणजे मला धक्का बसतोय की ती जमीन त्यांनी देऊन टाकली आणि बाहेर पडल्यानंतर बावनकुळे म्हणतायत की मला माहितीच नाही ही वन खात्याची जमीन आहे. अहो कशाला तिकडे बसलाय झक मारायला मंत्री म्हणून. मुख्यमंत्री मी पण होतो, पण एक सुद्धा वन जमीन मी कोणाला 1 इंच सुद्धा उद्योगपतीला देऊ दिली नव्हती. उलट जंगलाची व्याप्ती मी वाढवली होती. माझ्या काळामध्ये जेवढं जंगलाचं काम झालं, जंगलं वाढवली, तेवढी मला नाही वाटत ह्या आधी कोणी केले असतील. कोणीच केलं नसेल. आणि गणेश नाईकांना मला सांगायचंय, कारण त्यांनी कसं आहे, ते शेवटी माणूस आहे, माणूस आहे. त्यांनी मध्ये एक ऑर्डर काढली बिबट्याना, शूट ॲट साईट. कारण बिबट्या आता मानवी वस्तीत घुसायला लागले, नाही घुसता कामा, बरोबर आहे, पण बिबटे जर का मानवी वस्तीत दिसले तर शूट ॲट साईट. मग माणूस जर बिबट्याच्या वस्तीत दिसला तर काय, मग काय करायचं. आणि ज्या उद्योजकांसाठी, विकासकांसाठी जंगलाची जमीन जो कोणी सही करून त्यांना आंदण देत असेल, त्या सही करणाऱ्याला गणेश नाईक शूट ॲट साईन करणार आहेत का. जो सही करेल त्याला गोळ्या घाला, जो जंगल उद्योगपतीला देईल, जो त्याच्यावर सही करेल त्याला गोळ्या घाला. असं काम वनमंत्री गणेश नाईक करून दाखवणार आहेत का. हिंमत आहे का त्यांच्यामध्ये. बाकी सगळं ठीक आहे, ही जी काय खेचाखेची सुरू आहे कशासाठी खेचताय. ही महापालिका, अरे ही मला आठवतंय 1968 साल असेल किंवा त्याही आधी असेल, मी लहान होतो तेव्हा.
शिवसेना प्रमुख तेव्हा इथे आधी दिवसभर प्रचाराला यायचे, संध्याकाळी मग बरोबर मी इथे यायचो. आणि ठाणं म्हणजे काय, तेव्हाचं ठाणं किती जणांना आठवत असेल, मला सुद्धा नीट आठवत नाही, पण बैलगाडीतून प्रचार केला जायचा, बैलगाडीतून. आणि वसंतराव मराठे हे पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते शिवसेनेचे. आणि तेव्हा कम्युनिस्टांनी असं म्हटलं होतं की मुंबई त्यांची, आणि बाळासाहेब म्हणाले होते मग ठाणं माझं. या ठाण्यावरती बाळासाहेबांचं आतोनात प्रेम. म्हणजे 2012 साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगितले की उद्धव, म्हणजे मला चिंता होती हे सभा घेऊ शकतील की नाही. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका. मला म्हणाले नाही, 2च सभा मी घेणार. 2 घेणार म्हणजे घेणार. एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं. माझं ठाणं. हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती. आणि मला आजही आठवतंय, आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत आहेत, तेव्हाची गरज काय होती. अशीच कुठेतरी